शेगाव येथे श्री गजानन महाराज वास्तव्यास असताना गावातील लोक त्यांना संत अवलिया म्हणून ओळखत असत. महाराजांचे भक्तांवर अपार प्रेम होते आणि संकटात सापडलेल्या भक्तांचे ते नेहमीच रक्षण करत. एकदा शेगावमध्ये एका जुन्या वाड्याची दुरुस्ती सुरू होती. त्या वाड्यात एक गरीब साधीसुधी बाई कामासाठी गेली होती. वाड्याच्या आत लाकडी खांब जुने आणि कमजोर झाले होते. दुरुस्ती करत असतानाच अचानक एक मोठा जड खांब तुटून थेट त्या बाईच्या अंगावर कोसळला. आजूबाजूचे लोक घाबरले. आता ही बाई वाचणे अशक्य असे सर्वांना वाटले. काही क्षणांसाठी सगळे स्तब्ध झाले. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे खांब अंगावर पडूनही त्या बाईला कसलीही इजा झाली नाही. ना हाड मोडले, ना रक्तस्राव झाला, ना वेदना. लोक धावत गेले. खांब बाजूला केला. बाई शांतपणे उठून उभी राहिली. सर्वजण अचंबित झाले. तेव्हा त्या बाईने हात जोडून सांगितले, खांब पडण्याच्या क्षणी मला कुणीतरी अदृश्य शक्तीने धरून ठेवलंय. मला असं वाटलं जणू गजानन महाराज स्वतः खांब थोपवत होते. हे ऐकताच लोकांच्या डोळ्यात पाणी आले. सर्वजण एकाच स्वरात म्हणाले, जय जय सद्गुरू गजानन महाराज. काही वेळाने ही बातमी महाराजांपर्यंत पोहोचली. महाराज फक्त मंदस्मित हसले आणि म्हणाले, भक्ताचा जीव वाचवणे हेच संताचे काम आहे. पण यात माझे काही विशेष नाही. भक्ती आणि श्रद्धा हाच खरा कवच आहे. कथेचा भावार्थ. संकट कितीही मोठे असले तरी गुरुकृपा असेल तर भक्त सुरक्षित राहतो. संतांची शक्ती दिखाव्यासाठी नसून भक्त रक्षणासाठी असते. श्रद्धा, नम्रता आणि भक्ती हेच खरे संरक्षण. ही कथा श्री गजानन विजय ग्रंथमध्ये महाराजांच्या करुणा, चमत्कार आणि भक्तांवरील अपार प्रेमाचे प्रतीक म्हणून सांगितली आहे. जय गजानन गुरु गजानन, गणगण गणात बोते.